भाग 1 मध्ये आम्ही तुम्हाला सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरातून समोर आलेला एक व्हिडिओ दाखवला होता। त्या व्हिडिओमध्ये MH13CT 4873 क्रमांकाची ऑटो रिक्षा तांदळाच्या पोत्यांनी पूर्ण भरलेली दिसत असल्याचा दावा करण्यात आला होता। या व्हिडिओनंतर शहरात विविध चर्चा सुरू झाल्या असून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। हा तांदूळ नेमका कोणाचा होता? तो कुठून आला? कुठे जात होता? या वाहतुकीसाठी आवश्यक कागदपत्रे होती का? आणि या संपूर्ण प्रकरणाची संबंधित विभागांनी दखल घेतली आहे का? स्थानिक नागरिक या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करत आहेत। काही नागरिक या प्रकरणात अकीब कुरेशी यांचे नाव घेत आहेत। मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही आणि संबंधित व्यक्तीची भूमिका अद्याप समोर आलेली नाही। जर हा व्यवहार पूर्णपणे कायदेशीर असेल तर प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट करून जनतेच्या मनातील सर्व शंका दूर कराव्यात आणि जर चौकशीत कोणताही नियमभंग किंवा गैरप्रकार आढळला तर संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे। राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज कोणालाही दोषी ठरवत नाही। आमचे काम म्हणजे जनहिताच्या प्रश्नांकडे संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधणे आणि वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणी करणे। या प्रकरणाचा पाठपुरावा आम्ही सातत्याने करत राहणार आहोत। पुढील भाग 3 मध्ये या प्रकरणाशी संबंधित नव्याने समोर आलेली माहिती, उपलब्ध कागदपत्रे आणि पुराव्यांवर आधारित महत्त्वाचे मुद्दे तसेच प्रशासनासमोर उभे राहणारे गंभीर प्रश्न आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत। त्यामुळे राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि भाग 3 अजिबात चुकवू नका, कारण सत्याचा शोध अजून सुरू आहे। पाहत रहा राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज।